सर्व रसिक जनांना नर्मदे हर. आता जरा मजा करू आपण. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. यस. तर मित्रांनो, अविरत परिक्रमेमध्ये आपण परत भेटलेलो आहोत आणि सध्या आपण दक्षिण तटावरती आहोत. अमरकंटकपासून ओंकारेश्वरच्या रस्त्यावरती आपण आहोत आणि जाबालेश्वर आश्रम, रामघाट, धुआधार, मग त्यानंतर रिसेंटली आपण मोरकटियाचा आश्रम तोही क्रॉस केला. नंतर आपण भडपुराला एके ठिकाणी दुपारी टी व्ही बघितला. त्या संध्याकाळी आपण भडपुरा येथे असलेल्या एका आश्रमात पोचलो. त्या आश्रमामध्ये रात्री राहिलो. त्या आश्रमाचं वर्णन मागे आमची परिक्रमा या सिरीजमध्ये आपण विस्तृतपणे केलेलं आहे, त्यामुळे आता परत पुनरावृत्ती करत नाही. म्हणजे हे वाक्य चुकले तसं माझं, की आता परत पुनरावृत्ती करत नाही. दिस इज रॉंग ना. आता पुनरावृत्ती करत नाही असं म्हणू शकतो, किंवा आता परत सांगत नाही असं म्हणू शकतो. पण काय करणार, आपण काही स्क्रिप्ट बघून बोलत नाही, त्यामुळे अशा बारीक सारीक चुका होणं स्वाभाविक आहे. तुम्ही माइंड करत नाही. तुम्ही चांगले दयाळू श्रोते आहात आणि म्हणूनच माझा टिकाव तुमच्यासमोर लागतो. तुम्ही एवढे जिज्ञासू, अभ्यासू म्हणजे किती अभ्यासू, की मी एका भागामध्ये वर्णन करताना सांगितलं की आम्ही मोरधन असं काहीतरी शब्द वापरला मी, तर मलाही आठवत नाही कुठल्या रेफरन्समध्ये मी वापरला. मोरधन हा शब्द होता. त्याला मालिनीताईंनी अजून काहीतरी ऐकलं आणि मग त्यांनी विचार केला की हा फराळाचा कुठला पदार्थ हे म्हणाले कुलकर्णी, दादा कुठला शब्द म्हणाले. म्हणून मग त्यांनी गुगलवर सर्च केलं. मला तुमच्या दर्शकांची हे कौतुक वाटतं की एखादा शब्द नाही कळला तर तुम्ही लगेच त्याला गुगलवर सर्च करता आणि ते तपासून बघता. हॅट्स ऑफ टू मालिनीताई. असे जिज्ञासू तुम्ही श्रोते असल्यामुळे मला सांगताना उत्साह माझा असा शतगुणित होतो. त्यासाठी तुमचे परत एकदा आभार. तर मित्रांनो, त्या भडपुराच्या आश्रमातून प्रातःकाळी आपण निघालो. आता याच्या पुढे इथून आपण पुढचा प्रवास करणार आहोत आणि तो प्रवास आता मी जस्ट सांगायला सुरुवात करणार आहे, कारण मी जितक्या वेळेला त्याच्यावर विचार केलेला आहे मला काहीतरी कुठून तरी कन्फ्युजन होतं आहे. पण आता मैयाजींचं नाव घेऊन मी सांगायला सुरुवात करतो आहे, ती साक्षी आहे. तर भडपुराच्या आश्रमातून आम्ही चहा घेऊन निघालो. एक बारीकशी पायवाटेनी आम्ही मैयाच्या दिशेने निघालो. आता आपण एका टेकडीवरती आहोत, उंच टेकडीवरती. त्या टेकडीवरती हा भडपुराचा आश्रम आहे. तिथून समोर ज्या बाजूला आम्ही निघालो, म्हणजे आम्ही उत्तरेकडे निघालो हे स्पष्ट आहे. तिथून खाली जर बघितलं आपण, जवळजवळ 150 फूट खाली, तर मैयाजी वाहताना दिसतात. आणि तुम्ही हुशार श्रोते, तुम्हाला लक्षात येईल की आता मैयाजींचा प्रवाह उजवीकडनं डावीकडे असणार आहे, कारण आपण उत्तरेकडे चाललेलो आहोत. मैयाजी पूर्वेकडनं म्हणजे अमरकंटककडून डावीकडे म्हणजे बिंबलेश्वरकडे वाहत आहेत. मग ती पायवाट घेऊन आता आपण डावीकडे वळलो, म्हणजे आता आपण पश्चिम दिशा घेतली आणि इथून आता एक छोटासा चढ लागला. तो चढ छोटासा होता,
सोपा होता. तो चढ चढून आश्रमाच्या मागच्या बाजूला आलो. तिथे वरती पूर्ण काळ्या मातीचं शेत होतं. त्या शेतामधलं पीक कापलं गेलेलं होतं, म्हणजे कापणी झालेली होती. आणि कापणी झाल्यावरती मी बहुतेक ठिकाणी बघितलं की ते रोपांचे छोटे छोटे बुंदे राहिलेले असतात, ते काढण्यासाठी त्या पूर्ण खालच्या बुंद्यांना आग लावली जाते. त्यामुळे ते सगळे असे काळे काळे झालेले असतात. असं ते शेत होतं. त्या शेतामधून मार्ग काढत काढत आम्ही निघालो. म्हणजे आता आपण पूर्वेकडनं पश्चिमेकडे निघालेलो आहोत, मैयाजींना समांतर. मैयाजी आपल्या दक्षिणेकडे पण खोलावरती वाहत आहेत. आता आम्ही दोघंच जण आहोत, मी आणि सुषमा. मी थोडा एक 10-20 फूट पुढे आहे, सुषमा मागे येते आहे. त्या शेतातून चालताना जास्ती जपून चालावं लागत होतं, कारण जरी ते सर्व पीक त्यांनी जाळलेलं होतं, म्हणजे पिकाचे बुंदे, ते 4-4 इंची 6-6 इंची जे बुंदे राहतात ते जाळलेले होते, तरीसुद्धा 1-2 असे मध्ये शिल्लक राहिलेले असायचे, अर्धवट जळलेले. तर ते पायामध्ये टोचायचे. मग त्यांना वाचवून त्यांच्यामधून, बरं तिथे पायवाट म्हणण्यासारखी असे काही नव्हते, त्यामुळे त्यातून आम्ही मार्ग काढत काढत पुढे निघालो. आणि पुढे गेल्यानंतर काय बघतो की एक खोल उतार सुरू झाला. अचानक एक उतार सुरू झाला. त्या उतारावरती आम्ही खाली गेलो. आणि खाली गेल्यानंतर परत वरच्या दिशेने तो चढ सुरू झाला. आणि तिथे जेव्हा उतरलो तेव्हा तिथे वाळू होती. चढताना देखील वाळू, म्हणजे इतक्या वेळ काळ्या मातीतून आपण येत होतो. तो उतार झाला तेव्हा तिथे वाळू रेती आली. पण तिथे भाग्य असं आहे की वाळू रेती असल्यामुळे पाय तिथे खोल रुतत होते, पण स्लिप नव्हते करत. आणि चढताना तसंच झालं. त्या वाळू रेतीमध्ये पाय ठेवून ठेवून आणि दंड आपल्या हातामध्ये, व्यासदंड आपल्या हातामध्ये, त्यामुळे त्याच्या आधाराने आम्ही त्याच्या टॉपला पोचलो. आता इथे टॉपला पोचल्यानंतर आता स्थिती फार मजेदार झाली. का झाली? कारण आता आपल्या उजव्या हाताला खोल दरी, त्या दरीच्या खालती पायथ्याशी मैयाजी. म्हणजे उजवीकडे जर पाय घसरला असता तर आपण डायरेक्ट मैयाजींच्या तिथे पोचलो असतो. आता डावीकडे जर गेलो असतो तर तिकडे परत खोल दरी. आणि आता समोर आपल्याला एक सिंपल सिंगल पायवाट, जिची रुंदी माझ्या लॅपटॉप एवढी होती, म्हणजे हे 2 हात जेवढे आहेत तेवढी ती रुंदी. त्याच्यावरनं मी आणि सुषमा, आम्हाला जवळजवळ 150 फूट चालायचं होतं. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे सिच्युएशन लक्षात आली का? ती पायवाट जी सुरू झाली ती अशा ठिकाणी होती. ह्याच्या टॉपला चालायचं होतं. इकडे खोल उतार, डावीकडे खोल उतार, मध्ये धरायला थांबायला काही साधन नाही. म्हणजे एकदा इथून सुरू झालो की 150 फूट क्रॉस केल्यानंतर तिथे काही झाडी वगैरे होती. तिथपर्यंत आम्हाला ते चित्र दिसत होतं. त्यामुळे आम्ही तिथून जे सुरुवात झाली आमची चालायला, आता पुढे मी आणि सुषमा मागे, शांत चित्ताने आम्ही चाललो होतो. आत्ता इथे येऊन आपण म्हणतो की प्रत्येक पावला गणिक नर्मदे हर नर्मदे हर असं करत आपल्याला जायचं आहे. पण प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारच्या पायवाटेवरतून चालताना आपलं एकमात्र अवधान या गोष्टीवरती असतं की आपले पाय बरोबर त्या पायवाटेवरतीच पडत आहेत की नाही. आणि अशा वेळेला
अशा वेळेला त्या अरुंद पायवाट्यावरून आम्ही 2 जण निघाल्यावरती समोरून एखादी बकरी जरी आली असती तरी तुम्ही विचार करू शकता काय झालं असतं. पण भाग्याने समोरून कोणीही आलं नाही. बकरी नाही, म्हैस नाही, गाय नाही, बैल नाही, कुत्रं नाही, साप नाही, कोणी नाही. कोणी गावकरी देखील तिकडनं आला नाही. अर्थात गावकरी आला असता तर काळजी नव्हती, कारण ते समजूतदार असतात. ते 150 फूट आम्ही क्रॉस केल्यानंतर जेव्हा ते झाडी लागली तेव्हा त्या झाडीमध्ये थोडंसं असं विस्तीर्ण म्हणजे 7-8 फूट रुंद जागा होती. तिथे येऊन आम्ही पहिल्यांदा हुश असं केलं. आम्ही दोघे थांबलो. लगेच आमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही एक दुसऱ्यांच्या जवळ आलो. कमंडलूचं झाकण उघडलं. त्याच्या आतमध्ये असे बारके बारके 2 छोटे छोटे ग्लासेस असायचे. त्या ग्लासांनी पाणी प्यायलो आणि परत वाटचाल सुरू झाली. तो आनंद आमचा जास्त वेळ टिकला नाही. एक हार्डली 10 फूट पुढे आम्ही गेलो आणि आम्हाला लक्षात आलं तिथून परत उतरण सुरू झालेली आहे. पण आता मजेदार काम काय झालं की आता उतरणीवरती 3 पायवाटा एकत्र निघाल्या. जिथे आम्ही उभं होतो त्या झाडीमध्ये तिथून 3 पायवाट्या खाली चाललेल्या होत्या. एक उजवीकडे, एक डावीकडे आणि एक सरळ. आता काय करायचं? 3 पायवाटा 3 दिशांनी चाललेल्या होत्या. मग त्या वेळेला त्या मनस्थितीमध्ये कोणीच सांगणारं नव्हतं. म्हणून मग त्या मनस्थितीमध्ये जसं निर्णय आला, एक पायवाट घेऊन आम्ही निघालो. एक आमचं तर्क असा होता की 3ही पायवाटा खालीच जाताना दिसत आहेत, तर खाली जाऊन मग बघू काय होतं ते. त्यामुळे आम्ही निघालो खाली. पण अर्ध्या रस्त्यावर पोचल्यानंतर, म्हणजे आता विचार करा, असं खोल दरीमध्ये आम्ही निघालेलो आहोत एक पायवाट घेऊन, आणि आम्ही हळूहळू हळूहळू करत, कारण आता स्लिपरी ते चालू झालेलं होतं. एवढे गोटे होते. त्या गोट्यांवरनं आम्ही स्लिप होऊन सरळ खाली पोचू शकलो असतो. त्यामुळे आम्ही अतिशय सावकाश पावलं टाकत खालपर्यंत तर पोचलो. आता खाली येऊन अशी एक पूर्ण आडवी दरी. त्या दरी म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथून पाणी वाहत वाहत समोर उजवीकडे असलेल्या मैयाला जाऊन मिळत असणार हे नक्की. म्हणजे तो नालाच होता एक. आता आम्ही खाली तर येऊन गेलो, 3ही पायवाटा खालीच आल्या. पण आता इथून वर जाताना 3 नाही, जवळजवळ 5 की 6 पायवाटा होत्या. सगळ्या अलग अलग दिशांनी चाललेल्या होत्या. आम्ही तिथे उभं राहून नर्मदे हर केलं, पण काही नाही, काहीच कुठून काही उत्तर आलं नाही, काही आलं नाही. पण शेवटी आम्ही एक पायवाट परत निश्चित केली आणि तो चढायला सुरुवात केली. अर्धा चढ आम्ही चढलो असू. आता हा चढही जवळजवळ 200 फुटाचा चढ होता. अर्धा चढ आम्ही दोघंही चढलो. म्हणजे मी त्या चढाच्या जवळजवळ अर्ध्यापर्यंत पोचलो. म्हणजे मी 100 फूट पोचलो. सुषमा जवळजवळ 50 फूट पोचली होती. आणि त्याच वेळेला आम्हाला उजवीकडून नर्मदे हर करून एक आवाज आला. आम्ही दोघांनी त्या बाजूला बघितलं तर थेट दूरवर मैयाजींच्या पात्राच्या याच बाजूला, आपल्या बाजूला, म्हणजे दक्षिण तटावरतूनच एक बाबाजी, कमरेला एक केशरी रंगाची लुंगी लावलेली, वरती पांढरशुभ्र बनियान घातलेला, पूर्ण काळा वर्ण, असे एक बाबाजी हात उंच करून नर्मदे हर करत होते आणि रुको रुको असा हात करत होते. आता आमची अवस्था विचित्र झाली होती.
मी त्या अर्धवट चढून गेलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे की जर असं चढत असलो तर रस्त्यामध्ये थांबणं हे अतिशय त्रासदायक असतं. त्रासदायक म्हणजे अतिशय असुरक्षित असतं. कारण वरती जाताना आपलं जो मोशन असते त्याला रस्त्यात जर ब्रेक लावला तर आपली परत खालच्या बाजूला चालू होतो आपण स्लिप व्हायला. पण तरी कसा बसा पाय रोवून आम्ही दोघंही त्या ठिकाणी उभं राहिलो. ते मागचे महाराज लगेच म्हणजे त्यांची एवढी स्पीड होती की ते नदीच्या पात्रापासून आमच्यापर्यंत एक 3 मिनिटामध्ये आले. पण ते 3 मिनिटं आम्हाला जवळजवळ 30 मिनिटासारखे वाटलं. आणि तिथे येऊन त्यांनी आम्हाला काय सांगितलं, आप गलत रास्ते से जा रहे हो महाराज, आप इस तरफ से चलो. आणि मग इस तरफ से चलो म्हणजे कुठे जाणार, तर ते महाराज वरती आले. त्यांनी आम्हाला त्या डोंगरावरतूनच ती करेक्ट पायवाटेवरती नेलं आणि ते पुढे पुढे तुरू तुरू चालू लागले. मेरे पीछे आइये, मेरे पीछे आइये करून ते महाराज आम्हाला एक डोंगर, दुसरा डोंगर, तिसरा डोंगर, एवढे तुरू तुरू ते चालले होते महाराज की आम्हाला इकडे तिकडे बघायला वेळच नाही. आम्ही फक्त ते महाराज मध्ये कुठे गायब न हो एवढ्या एकाच इच्छेने त्यांच्या बरोबर बरोबर जात होतो. आणि असं करता करता जेव्हा आम्ही तिसरा डोंगर उतरून खाली आलो तिथे बऱ्यापैकी एक गाव वगैरे लागलं. आणि त्या गावामध्ये त्या बाबाजींचं घर होतं. ते आम्हाला त्या गावात घेऊन गेल्या. त्यांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते भिकन गाव नावाचं गाव होतं. त्या भिकन गावला त्यांच्या घरी आम्ही गेलो, तिथे बसलो, तिथे चहा प्यालो. त्या महाराजांचा दिनक्रम त्यांनी पूर्ण ऐकवला. म्हणजे पहाट झाली की 5 वाजता ते सरळ मैयावरती, म्हणजे जितक्या दूर आता आम्ही चालून आलो होतो तितक्या दूर मैयावरती स्नानाला जायचे. तिथून परत आल्यानंतर नर्मदा मैयाची पूर्ण आरती घरी आल्यावर म्हणायचं. हा त्यांचा रोजचा दिनक्रम. आज ते आम्हाला भेटले, म्हणजे आम्ही त्यांना भेटलो, ते आम्हाला घरी घेऊन आले, चहा वगैरे झाला आणि मग पुढचा रस्ता त्यांनी आमचा प्रशस्त केला. म्हणाले अभी आप यहाँ से सीधे निकलो तो आप सीधे एक ब्रिज पे पहुँचोगे, एक पुलिया पे पहुँचोगे. उस पुलिया के नीचे से नदी क्रॉस करके आपको उस तरफ जाना. ठीक आहे. तर पडत्या फळ्याची आज्ञा घेतली आणि आम्ही निघालो तिकडनं. बरं, हे जितकं मी तुम्हाला वर्णन करतोय मित्रांनो, याचे फोटोग्राफ्स पण आहेत. पण आता आज तुम्हाला वर्णन केलं त्यामुळे आज आता फोटोग्राफ नाही, फोटोसाठी बघू. आता मैयाजींची काय इच्छा आहे तसं आपण बघू. पण पुढचं वर्णन तुम्हाला थोडंसं करून ठेवतो की बेलखेडीपर्यंत कसं पोचलो. तर पुढे जाऊन तो प्रसिद्ध ब्रिज आला. त्या ब्रिजच्या आधी एक नदी आली. त्या नदीचं नाव मला आता आठवत नाही आहे. सवर्ण त्या मैयाचं नाव होतं. मी सांगतो तुम्हाला फोटो दाखवेपर्यंत. बहुतेक त्याचं नाव समेर असं नाव होतं बहुतेक. आय एम नॉट शुअर राईट नाव. पण समेर नावाची नदी होती. त्या नदीचं पात्र ओलांडलं, स्वच्छ नदी. आणि त्या नदीवरती व्यवस्थित घाट बांधलेला होता, दगडी घाट. त्यामुळे तो दगडी घाट क्रॉस करत करत फक्त एका ठिकाणी असं झालं की जवळजवळ 6 फुटाचं पात्र आम्हाला ओलांडायचं होतं. पण ते ओलांडताना मध्ये पण चांगला दगड होता. पण तरी तो दगड गुळगुळीत असू शकेल अशा भीतीने आम्ही या बाजूला उभे राहिलो. पण भाग्याने म्हणा किंवा मैयाजींची व्यवस्था की लगेच दुसऱ्या बाजूला एक गृहस्थ उभे होते स्नानाकरता आलेले. त्यांनी लगेच आम्हाला दोघांनाही हात दिला. आम्ही एक एक करून त्या बाजूला गेलो. तिथून आम्ही त्या प्रसिद्ध ब्रिजवरती आलो. मोठा ब्रिज होता तो, रेल्वे ब्रिज.
आणि त्या रेल्वे ब्रिजच्या पलीकडे आम्हाला जायचं होतं, तर आम्ही रेल्वे ब्रिजच्या खालून निघालो. आता काय झालं की आम्ही त्या रेल्वे ब्रिजच्या खालून आलो. आता तुम्ही असा तुमच्या समोर डोळ्यासमोर आणा आणि त्या रेल्वे ब्रिजच्या तिथे म्हणजे समेर नदी आधी क्रॉस केली होती आम्ही, त्यानंतर तो ब्रिज लागला. तो ब्रिज होता नर्मदा मैयावरचा, असा आडवा जाणारा ब्रिज. म्हणजे मैयाजी आता आपल्या उजव्या बाजूला, आपण ब्रिजच्या खालतून असे चाललेलो आहोत आणि आमच्यामध्ये आणि मैयाजींमध्ये परत असा खोल उतार. लक्षात आलं? आता आम्ही वास्तविक तसंच पुढे जायला पाहिजे होतं, पण पुढे जाऊन तो रस्ता बंद होता. आता काय करायचं? म्हणजे आता तिथून त्या खोल उतारावरनं खाली जाणं आवश्यक आहे. तुम्ही ब्रिजचं जर फाउंडेशन कधी बघितलं असेल तर पूर्ण असा दगडी स्लोप तयार केलेला असतो. त्याला आम्ही सिव्हिल इंजिनियर्स पिचिंग म्हणतो, स्टोन पिचिंग. त्या स्टोन पिचिंगवरनं जवळजवळ असा 45 डिग्रीजमध्ये तो स्लोप असतो. त्या स्लोपवरनं उतरून खाली जायचं होतं. 45 डिग्रीच्या स्लोपमधून उतरून खाली जाणं, तेही 12 किलोच्या बॅगा अंगावरती ठेवून हिंमत नाही झाली उतरायची. पण मैयाजींची व्यवस्था चोख असते. आम्ही बघितलं की त्या स्लोपच्या तिथेच एक 4-5 जण बहुतेक कुठेतरी कामाला निघालेले होते. तर मी त्यांना थांबवलं. म्हटलं, बाबाजी जरा ये स्लोप पे हमको उतार दो नीचे तक. हो म्हणाले ते लगेच त्यांनी दोघं जण आम्हाला, प्रत्येकी दोघं जण, म्हणजे माया दोन्ही बाजूला 2 जण, सुषमाच्या बाजूला 2 जण, असे 4 अगदी तगडे गडी. माझ्या हातात दंड, त्यांनी माझ्या खांद्याला असं पकडलं आणि त्या स्लोपवरतून, आपण लहान मुलाला कसं शॉपिंग करताना असं लटकत जातात की नाही लहान मुलं आपल्या हातांना धरून, तसंच स्लोपवरती 45 डिग्रीच्या दगडी स्लोपवरतून त्यांनी आम्हा दोघांना क्षणार्धात उतरवलं खाली. क्षणार्धात. म्हणजे वरतून त्यांना आम्ही विनंती केली की जरा महाराज हमको नीचे तक उतार दो. हां चलो. लगेच त्यांनी दंडाला पकडलं काय, आणि काही कळाच्या आत आम्ही तो पूर्ण स्लोप उतरून खालती मैयाजी आमच्या उजवीकडे. काय तो प्रसंग सांगू. आत्ताही तुम्हाला जेव्हा मी वर्णन करतो आहे, माझ्या मानेवरचे केस असे ताट उभे राहिलेले आहेत. बस तिथून आता पुढे अगदी सुरक्षितपणे. आता मैयाजी उजवीकडे असल्यावर काय काळजी. तसंही मैयाजींच्या परिक्रमेला आपण निघालेलो आहोत, आपल्याला काय काळजी. तर तिथून शांतपणे चालत 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 आपण बेलखेडीला पोचलो. आता बाकीची हकीकत पुढच्या भागामध्ये. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर.